नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल थाली बनवतोय। ही बनवायला तर सोपी आहेच, पण खाल्ल्यानंतर सर्वजण तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाहीत की बनवलीत तरी कशी। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत, ते टाकायचे आणि 15 ते 16 काजू घालायचे। त्यानंतर 1 ग्लास पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये काजू आणि कांदा मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून कांदा आणि काजू पाण्यामध्ये 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचे। काजू आणि कांदा शिजवून घेत असताना झाकण काढून अधूनमधून मिक्स करत राहायचं। तर इथे कांदा तुम्ही बघू शकता हलका हलका ट्रान्सपरंट व्हायला लागला आहे। तर हा कांदा अशा पद्धतीने पूर्णपणे ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचे। तर एकदा काजू आणि कांदा मिक्स करून घेतले की आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा हे सर्व कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत म्हणजे 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचं। तर आधी 2 ते 3 मिनिटं आणि नंतर झाकण काढून एकदा मिक्स केल्यानंतर 4 ते 5 मिनिटं हा कांदा आणि काजू शिजवून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता कांदा पूर्णपणे ट्रान्सपरंट झालाय। त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता काजूही 95% शिजले आहेत। आता गॅस बंद करायचा आणि कांदा आणि काजू पूर्णपणे थंड करून घ्यायचा। काजू आणि कांदा थंड होतोय तोपर्यंत आपण नान बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात। तर आज आपण मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा नान बनवतोय आणि मी तुम्हाला नान बनवण्याची एकदम वेगळी पद्धत या ठिकाणी सांगणार आहे। त्यासाठी एका परातीमध्ये मी एक चाळण घेतली आहे। त्यानंतर यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घालायचं। तुम्ही या ठिकाणी पीठ मोजून घेण्यासाठी एखाद्या वाटीचा वापर केला तरी चालेल। त्यानंतर ज्या कपाने गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच कपाने अर्धा कप मैदा घ्यायचा आणि आता हे पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं। तुम्ही या ठिकाणी जर वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेत असाल तर ज्या वाटीने तुम्ही गव्हाचं पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे। आणि जर तुम्हाला या ठिकाणी मैदा वापरायचा नसेल तर नाही वापरला तरी चालेल, 2.5 वाटी तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता। तरी ते दोन्ही पीठं स्वच्छ चाळून घेतली आहेत। त्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा साखर घालायची। साखर घातल्यामुळे नानला कलर खूप छान येतो। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर इथे मी दही घेतलं आहे। ते दही पोहे खायच्या चमच्याने 6 चमचे यामध्ये घालायचं। तर इथे दही घेतानाही लक्षात ठेवा दही एकदम फ्रेश असावं आणि जास्त आंबट नसावं। नॉर्मल आंबट दहीच तुम्हाला इथे वापरायचं आहे। त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा कच्चं तेल घालायचं। दही आणि कच्चं तेल घातल्यामुळे हे नान एकदम सॉफ्ट तयार होतात। आणि त्यानंतर 1 चिमूटभर खायचा सोडा यामध्ये घालायचा। आता हे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं। आपण यामध्ये दही घातलं आहे त्यामुळे हे पीठ मळून घेताना जास्त पाण्याची गरज लागत नाही। त्यासाठी आधी सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं मध्यम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं। पीठ मळताना जास्त घट्टसर मळायचं नाही किंवा जास्त सैलसरही मळायचं नाही। आपण चपाती बनवताना जसं पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ मळून घ्यायचंय। त्यामुळे तुम्हीही लक्षात ठेवा यामध्ये लागेल असं थोडं थोडंच पाणी घालायचं आणि नंतरच पीठ मळून घ्यायचं। तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम घट्टसर असं पीठ मळून घेतलं आहे। या पिठाचा एकदा गोळा तयार झाला की ते जास्त मळत बसायचं नाही। अशा पद्धतीने त्याचा गोलाकार गोळा तयार करून घ्यायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ 15 मिनिटं किंवा तुमची भाजी बनवून होईपर्यंत भिजवून घ्यायचं। त्याचप्रमाणे हे पीठ मळून घेण्यासाठी इथे मी 1 छोटा ग्लास पाणी घेतलं होतं। त्यातलं अर्ध्या ग्लासाला थोडं कमी पाणी शिल्लक राहिलं आहे। तर इथे आपलं नान बनवण्यासाठी पीठही मळून झालं आहे आणि आपण जे कांदा आणि काजू पाण्यामध्ये शिजवून घेतले होते तेही थंड झालेत। आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। कांदा आणि काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याची एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आणि जे पाणी कढईमध्ये शिल्लक राहिलं होतं ते फेकून द्यायचं आणि कढई पुन्हा धुवून घ्यायची। तर इथे मी कढई पुन्हा धुवून घेतली आहे आणि कांदा आणि काजू मिक्सरला वाटून त्याची एकदम फाईन पेस्टही तयार करून घेतली आहे। त्यानंतर आता कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं। तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी तेल किंवा बटरचा वापरही करू शकता। तूप गरम झालं की इथे मी अर्धी वाटी काजू घेतले आहेत ते घालायचे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती काजूला हलका सोनेरी रंग येईपर्यंत हे काजू तुपामध्ये भाजून घ्यायचे। तर इथे हलका सोनेरी रंग येईपर्यंत काजू तुपामध्ये भाजून घेतले आहेत। आता हे भाजलेले काजू एका डिशमध्ये काढून घ्यायचे। काजू डिशमध्ये काढून घेतले की आता कढईमध्ये जे तूप शिल्लक आहे त्यामध्येच 3 मोठे चमचे तेल घालायचं।
तेल गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले घालायचे. त्यामध्ये 1 तमालपत्र, 6 ते 7 लवंगा, 2 हिरव्या वेलच्या आणि 5 ते 6 काळी मिरी घेतली आहेत. आता हे खडे मसाले तेलामध्ये घालायचे आणि मध्यम आचेवरती एक अर्धा मिनिट परतून घ्यायचे. खडे मसाले परतून झाले की आता इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत, ते घालायचे. कांद्यासोबतच तिखटपणासाठी 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत, त्याही घालायच्या आणि मध्यम आचेवरती आता कांद्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकता कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून झाला आहे. आता याच्यामध्ये इथे मी एक मोठा चमचा खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेली आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, ती घालायची आणि मध्यम आचेवरती आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं. तर इथे सर्व साहित्य आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं आहे. आता याच्यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत, ते घालायचे. त्यानंतर यामध्ये टोमॅटोसोबतच काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार किंवा 1 छोटा चमचा मीठ घालायचं. आणि आता हे सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती परतून घ्यायचं. तर इथे सर्व साहित्य मध्यम आचेवरती 1-2 मिनिटं मस्त असं परतून घेतलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. थोडंसं म्हणजे 1 अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घातलं आहे. आता हे मसाले पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि छान तेल सुटेपर्यंत हे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे. तर हे मसाले आपल्याला थोडं थोडं पाणी घालून तोपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत, जोपर्यंत या मसाल्याची शिजून एक हलकीशी पेस्ट तयार होत नाही. तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी घालून मध्यम आचेवरती हे मसाले चमच्याने अशा पद्धतीने मॅश करून शिजवून घेणार आहे. तर इथे मी 1 अर्ध्या ग्लासापेक्षा थोडंसं जास्त पाणी या मसाल्यामध्ये थोडं थोडं करून घालून हे मसाले छान तेल सुटेपर्यंत आणि हलकीशी जाडसर याची पेस्ट तयार होत नाही तोपर्यंत शिजवून घेतले आहेत. आणि तुम्ही ते पाहू शकता मसाले किती मस्त शिजलेत आणि याची पेस्टही किती छान तयार झाली आहे. आता याच्यामध्ये आपण जी कांदा आणि काजूची पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची. त्यासोबतच इथे मी 1 मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे, तीही यामध्ये अशा पद्धतीने क्रश करून घालायची. त्यानंतर पुन्हा हे सर्व मसाले छान एकसारखे मिक्स करून घ्यायचे. सर्व मसाले छान एकसारखे मिक्स करून घेतले की त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर हे मसाले बाजूनी तेल सुटेपर्यंत छान असे शिजवून घ्यायचे. तर इथे मसाले मीडियम टू लो फ्लेमवरती 1-2 मिनिटं झाकण ठेवून मी शिजवून घेतले आहेत. आता याच्यावरचं झाकण काढायचं आणि मसाले खालून पूर्णपणे एकदा मिक्स करून घ्यायचे, म्हणजे ते खाली लागून करपणार नाही. तर आपण ही रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही बनवण्यासाठी यामध्ये 1 थेंबही पाणी वापरणार नाही. त्यासाठी या स्टेपलाच याच्यामध्ये जे आपण काजू तुपामध्ये फ्राय करून घेतले होते ते घालायचे. त्यासोबतच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीरही घालायची आणि पुन्हा एकदा काजू आणि कोथिंबीर ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायची. सर्व साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं की आता याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती ही ग्रेव्ही 6 ते 7 मिनिटं अधूनमधून मिक्स करत शिजवून घ्यायची. तर इथे ही ग्रेव्ही मी 6 ते 7 मिनिटं मंद आचेवरती अधूनमधून मिक्स करत शिजवून घेतली आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त रेस्टॉरंटपेक्षाही भारी काजू मसाला बनवून तयार झाला आहे. हा काजू मसाला तुम्ही घरी एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा. घरामध्ये सर्वांना खूप आवडेल आणि गॅरंटी आहे तुम्ही या पद्धतीने हा काजू मसाला याआधी कधीच बनवला नसेल. तर इथे आपला काजू मसाला बनवून तयार झाला आहे. आता आपण मस्त गरमागरम नान बनवूयात. तर इथे काजू मसाला बनवून होईपर्यंत पीठही एकदम मस्त भिजले. तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. पीठ जास्त घट्टसरही नाही आहे आणि जास्त सैलसरही नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता पिठाला आतमधून छान अशी जाळीही सुटली आहे. आता हे पीठ 1 अर्धा मिनटं अशा पद्धतीने मळून घ्यायचं. तर इथे मी 1 अर्धा मिनटं हे पीठ छान असं मळून घेतलं आहे. सोबतच इथे मी कोरडं पीठही घेतलं आहे. आता या मळलेल्या पिठाचे आपण चपातीसाठी बनवतो त्याच्यापेक्षा थोड्याशा लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. त्याचप्रमाणे तुम्ही इथे तुम्हाला जेवढ्या आकाराचे नान बनवायचे आहेत त्यानुसारही इथे गोळे तयार करून घेऊ शकता. तर इथे मी 2 गोळे तयार करून घेतले आहेत. आता आपण नान बनवून घेऊयात. त्यासाठी बनवून घेतलेल्या गोळ्यातला 1 गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि ज्याप्रमाणे आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीने गोलसर असा मध्यम जाडीचा नान लाटून घ्यायचा. तुम्ही या ठिकाणी हा नान मध्यम जाडसर ठेवून अंडाकारही लाटून घेऊ शकता. तर इथे मी अशा पद्धतीने मध्यम जाडसर असा नान लाटून घेतला आहे. त्यानंतर आता इथे मी कलोंजी घेतली आहे, ती याच्यावरती थोडीशी लावायची. कलोंजी म्हणजे कांद्याच्या बिया असतात.
कोलोंजी सोबतच याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीरही घालायची आणि हलक्या हाताने हे एकदा लाटून घ्यायचं, म्हणजे कोथिंबीर आणि कलोंजी नानला चिटकून राहील. तर इथे आपला नान बनवून तयार आहे. आता अशाच पद्धतीने आपण दुसरा नानही बनवून घेऊयात आणि दोन्ही नान भाजून घेऊयात. नान भाजून घेण्यासाठी गॅसवर तवा गरम करून घेतला आहे. आता त्याच्यावरती लाटून घेतलेला नान घालायचा. नान भाजताना तो तव्यावरती घालण्यावेळी सर्वात आधी आपण जी कलोंजी आणि कोथिंबीर लावली आहे ती बाजू वरती करायची आणि दुसरी बाजू तव्यावरती टाकायची. त्यानंतर खालच्या बाजूनी नान हलकासा भाजून झाला की पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूनेही हलकासा भाजून घ्यायचा. नान दोन्ही बाजूनी हलकासा भाजून झाला की आता त्यावरती थोडंसं तूप लावायचं. तुम्ही या ठिकाणी नान भाजताना तुपाऐवजी बटरचा वापरही करू शकता. वरच्या बाजूनी नानला तूप लावून झालं की नान पुन्हा पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूनेही अशाच पद्धतीने तूप लावून घ्यायचं. तर नानला दोन्ही बाजूनी तूप लावून घेतलं आहे. आता अशाच पद्धतीने अलटी पलटी करत हा नान दोन्ही बाजूनी छान खरपूस असा भाजून घ्यायचा. नान भाजून घेत असताना गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवायचा. लो फ्लेमवरती हा नान अजिबात भाजून घ्यायचा नाही. तर मीडियम टू हाय फ्लेमवरती हा नान दोन्ही बाजूनी तूप लावून छान खरपूस असा मी भाजून घेतला आहे. आता अशाच पद्धतीने आपण दुसरा नानही भाजून घेऊयात. दुसरा नान भाजतानाही अगदी तसंच कलोंजी आणि कोथिंबीर लावलेली बाजू वरती करून आधी खालची बाजू भाजून घ्यायची, पलटी करून वरच्या बाजूनेही भाजून घ्यायचा, दोन्ही बाजूनी तूप लावायचं आणि अलटी पलटी करत छान खरपूस असा भाजून घ्यायचा. आणि इथे मस्त अगदी घरगुती पद्धतीची रेस्टॉरंट स्टाईल थाली बनून तयार आहे. यामध्ये आपण मस्त गव्हाच्या पिठाचे मऊ लुसलुशीत नान तयार केले आहेत आणि त्याच्यासोबतच चमचमीत असा काजू मसाला. आणि हा काजू मसाला तुम्ही कधीच या पद्धतीने बनवला नसेल, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला आणि तुमच्या घरातल्या सर्वांनाच नक्की आवडेल. त्याचप्रमाणे हे नानही तुम्ही पाहू शकता किती मऊ लुसलुशीत तयार झाले आहेत आणि हे जसे आहेत तसेच अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपर्यंत मऊ लुसलुशीत राहतात. त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये जाण्यापेक्षा अगदी घरामध्ये झटपट तयार होणारी ही थाळी एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.